आणि मी हे मुद्दाम सांगते की सगळ्या जातीतल्या मुली लव जिहादच्या बळी पडलेल्या, 18 पगड जातीतल्या, एक नव्हे. मग तो पैसा कुठल्याही प्रकारचा आमिष असेल, कितीतरी केसेस वेगळे, एकेका केसेसवर लव जिहादवर वेगळं बोलता येईल. आणि म्हणून हे थांबवणं आणि मुलींवरती संस्कार करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. धर्म म्हणजे काय हे शिकवणं गोष्ट गरजेची आहे. धर्म म्हणजे केवळ तुमचं वैयक्तिक कर्तव्य, तुमचं सामाजिक कर्तव्य, तुमचं सामूहिक कर्तव्य, मग ते राजकीय असेल, मतदानाचं, घराचा संस्कार देण्याचा असेल, सांस्कृतिक असेल, धार्मिक असेल, हे कर्तव्य तुम्ही करणं म्हणजे तुमचा धर्म पाळणं. आणि जिथे धर्म पाळला जात नाही तिथे तुकाराम बुवा मोठ्या खडखडीत आणि स्पष्ट शब्दात सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. तोही विषय आपल्याच जातीतले, धर्मातले बंधू अतिशय वाईट पद्धतीनं बायकांना फसवतायत. नाशिकची केस आहे, आणखी अनेक ठिकाणच्या केसेस आहेत. त्यामुळं अंधश्रद्धा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. श्रद्धा ही बळकट असते. श्रद्धेला शरण जावं, अंधश्रद्धेला कधीही बळी पडू नका. हा वारसा, ही परंपरा अहिल्यादेवींनी आम्हाला दिली आहे. शिवबा लढला कसा यापेक्षा शिवबा घडला कसा याकडे बायकांनी पुन्हा बघण्याची गरज आहे. प्रत्येकीला जिजाऊ व्हावं लागेल. शिवबा लढायला निघताना किंवा आपल्या सैन्यासमेत बाहेर जाताना काय सल्ला जिजाऊ देत होत्या हा वेगळा